झालं ते वरती काले आकडे, कळलं का? नमस्कार, मी चैतन्य कानिपनाथ आणि आडबगीनाथांच्या इथं दर्शनाला आज दुसरा दिवस माझा होत आहे। इथलं महत्त्व असं आहे, मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे। त्या महत्त्वाचा विषय असा आहे तिथे एक माणिक नावाचा एक शेतकरी राहत होता। ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। आणि ज्यावेळेस इथे बडे बाबा आणि गोरक्षनाथ ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस त्यांना भूक लागलेली होती। हे बघा, हे वृक्ष आहे इथं, त्यांना भूक लागलेली होती आणि माणिक नावाच्या एका शेतकऱ्याने त्यांना अन्नदान खाऊ घातलं, हे ग्रंथात लिहिलेलं आहे। तदनंतर असा विषय झाला की संतांना दिल्यानंतर संत बोलले, तुला काय पाहिजे? काय पाहिजे? तर ते बोलले, गोसावी तुम्हीच माझ्याकडे भिक्षा मागून अन्नदान खाल्ले, तर मीच तुम्हाला अन्नदान दिले, तर काय पाहिजे? मग त्यांनी मन मागून घेतलं। मन, मी शॉर्टकट सांगतोय, मन मागून घेतलं। म्हणजे ज्यावेळेस इथं जे नांगरत होते किंवा काही गोष्टी करीत होते, तर मन मागितल्यानंतर घरी जायची इच्छा त्यांना झाली तर जायचं नाही, पाणी प्यायची इच्छा झाली तर जायचं नाही, कुठल्या गोष्टीची प्रतिक्रिया झाली तर जायचं नाही। तर त्यांनी इकडे तपश्चर्या करून आणि पूर्ण हे करून आडबंगीनाथ, ते उलटं बोलत होते म्हणून त्यांचं नाव आडबंगीनाथ असं झालेलं आहे। आणि त्यांच्या चरण स्पर्शासाठी आज आम्ही, माझ्या यूट्यूबचा दुसरा दिवस आहे, तर आज आम्ही इथं आलेलो आहे। हे बघून घ्या, हे बघा, इथं फक्त 9 फांद्या आणि याला म्हणतात गोरखचिंच। ही कुठेही दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये, ही महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसणार नाही। याला 9 फांद्या आणि हे आहे। आणि हे गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आपण स्वतः लाईव्ह बघतोय, तर इथं कुठेही ह्या गोष्टी दिसणार नाही। हे बघा, 9 फांद्या, याला म्हणतात गोरखचिंच। ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर, फक्त 9च फांद्या दिसतील, याच्यावर कुठली फांदी दिसणार नाही। तदनंतर नवनाथांचं हे मंदिर, हे महाराजांची सेवा करतात। इथं होम हवन आणि इथं गोरक्षनाथांनी आणि बडे बाबांनी साक्षात इथं येऊन आडबंगीनाथ घडवले, तर ते हे मंदिर